कोणाचं असेल हे बाळ. इथे कोणी दिसत पण नाहीये. किती रक्त येते, किती जखमा झाल्या त्याला. पण या बाळाचा जीव वाचवण्यासाठी याला दवाखान्यात तर न्यावेच लागेल. पण माझ्या परीक्षेचं काय? कोणाचं असेल हे बाळ. इथं कोणी दिसत पण नाही आहे. हॅलो हॅलो, ॲम्ब्युलन्स. मॅम पहा ना, बाळाला काय झालं. काय झालंय? माहिती नाही. कोणाचं आहे बाळ? माहिती नाही मॅम, बेवारस आहे. टेक दिस साईड विथ यू. तिकडे घेऊन जा, बघा काय झालंय. तू बस इथे. कोणाचं आहे बाळ? माहिती नाही मॅम, बेवारस आहे. खरं सांग, हे बाळ कुणाचं आहे ते? खरंच सापडलंय का? हो, मला खरंच सापडले ते. तुला कुठं सापडलं ते? मी परीक्षेला जात होते, नदीपात्रामध्ये सापडलं. हे बाळ खरंच तुझं नाही ना? खरंच माझं नाही ते बाबा. मग एक काम कर, तू या बाळाला जिथून आणले तिथे नेऊन ठेव. माफ करा मॅडम, मी असं नाही करू शकत. कारण ज्या लोकांनी त्या बाळासोबत असं केलंय, आज परत मी त्या बाळासोबत तसं केलंय, तर त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय राहील? तू पुढचा विचार करतेस का? तू त्या बाळाला घरी घेऊन जाऊ शकतेस का? घरी तर घेऊन नाही जाऊ शकत. आणि इलाज केल्यानंतर त्या बाळाला कुठे घेऊन जाणार असतं? तू समाजाचा विचार केलायस का? तुझ्याकडे हे बाळ यायला समाज काय म्हणणार आहे? तू या सगळ्या गोष्टींचा विचार कर. आणि तू एक कॉलेजची मुलगी आहे, तुला हे बाळ सापडले आणि हे बाळ तुझं नाही याच्यावर कोण विश्वास करणार आहे? तू याच्यावरती आधी विचार कर आणि मग मला सांग. डॉक्टर, ती बेबी हेवीली इंजर्ड आहे, त्याला इन्स्टंटली ट्रीटमेंटची गरज आहे. प्लीज बाळाला वाचवा ना.
मी समजू शकते बेटा, पण तिचे पालक आल्याशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही. डॉक्टर खरंच ट्रीटमेंटची गरज आहे. तुम्ही एकदा बघून तर घ्या बेबीला. एक काम करा, तुम्ही डॉक्टर साहेबांना बोलून ओके घ्या. डॉक्टर. काय झालं? सर, ही मुलगी एक बेबी घेऊन आली आहे. हा, बेबी खूप इंज्युअर्ड आहे आणि नर्स म्हणते की त्याला इमिजिएट ट्रीटमेंट लागेल आणि तिलाही माहित नाही बाळ कुणाचं आहे. बेबी कुठे आहे? आयसीयू मध्ये सर. आयसीयू मध्ये? कुठं सापडलं बाळ? हे बाळ बेवारस आहे, मला नदीपात्रात दिसतंय. तू कस काय गेली तिकडे? मी परीक्षेला जात होते, नदीपात्रामध्ये सापडले. मग त्यांचे नातेवाईक? माहिती नाही हे बाळ. ठीक आहे, मग आम्हाला पोलिसला इन्फॉर्म करावं लागेल आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू करू. प्लीज बाळाला वाचवा ना. ठीक आहे मॅडम, पोलिसला इन्फॉर्म करून द्या. आम्ही समजू शकतो, पण आम्हाला पण काय द्यायचं, आम्हाला पोलिसांना फोन करावाच लागणार आहे. ठीक आहे, पोलीस आल्यानंतर घेऊ त्यांना. हा ठीक आहे. नर्स कॉल करून घ्या पोलीस डिपार्टमेंटला पोलीस आले, आणि सरांना बोलवून घ्या. पहा नाही का त्याच्याकडे सर, प्लीज. ठीक आहे, मी बघतो. हो सर, तू इकडून बस. सर बसा. हो सर. सर, एक बच्चू आहे 1 दिवसाचा. ही मुलगी घेऊन आलेली आणि MLCM इन्फॉर्म केली तुम्हाला. पुढील ट्रीटमेंट करण्यासाठी तुमची योग्य ती कारवाई करा. पुढील ट्रीटमेंट व औषध उपचार चालू करता येतील. काय रे तुझं नाव काय? श्रद्धा. कुठं मिळालं हे बाळ? हे बाळ बेवारस आहे, मला नदीपात्रात दिसतंय. खरं खरं सांग, खोटं नको बोलू. तुझं आहे का हे? माझं नाहीये, खरंच मला कुठं गेलीस तू? मी परीक्षेला निघत होते तेव्हा मला नदीपात्रामध्ये. हे बघा, ह्यामुळे तुला जेलमध्ये जावं लागल. हो, मी खोटंच नाही बोलते ना पण. एकटीच जात होतीस का तू तिथे? हो, एकटेच जात होते. खरं बोल. हो, खरंच बोलते, ते बाळ माझं नाहीये. तुला जेलला जावं लागल बरं का. सर, आपण एक काम करायचं का, सध्या याला बाहेर पाठवून देऊ. बरं. बाळाची ट्रीटमेंट चालू झाली, ठीक आहे. आपण डिस्कस करू, मग ठरवू काय करायचं. ठीक आहे, चालतंय. तू जाऊन बाहेर थांब. कुठल्या नदी सापडलं तुला? मुलावर नदीपात्रात अरे कुठल्या नदीवर? माहिती नाही ते मला. मी परीक्षा ठीक आहे, थांब बाहेर थांब. आम्ही बोलतो. जातो बाहेर तू थांब. बाहेर थांब. बघतो, आम्ही बघतो, बाळालाही बघतो. तुझा बाहेर थांब. तुला आणखी वेळ देतो. खरं खरं सांग. थांब बाहेर. सर, आपल्याला याच्यात बाळाची इन्क्वायरी करण्यासाठी पंचनामा वगैरे करावं लागेल. हो. त्या मुलीला विचारावं लागेल ते ऍक्च्युली कुणाचं आहे आणि कुठं सापडले त्या ठिकाणचा मला पंचनामा करावा सर, लागेल. तिच्या बोलावर तर वाटत नाही ती कुठं बोलते. हा, वाटत नाही मला, पण यात थोडं मला संशयानंच काम करावं लागेल. फिमेल चाइल्ड आहे, त्यामुळे एखाद्या वेळेस मातेनं मुलगी झाली म्हणून टाकून दिला बरोबर असेल. आहे, त्यासाठी मला इन्क्वायरी करावं लागेल. तुम्ही ट्रीटमेंट करा, मी MLC पाहून घेतो आणि मी माझी प्रोसिजर करतो. चालतंय, ठीक आहे. धन्यवाद. DNA चा सर, रिपोर्ट आला का? झालंय. प्रोटेक्ट आहे सर, या आला आहेत. का? हो सर, काही संबंध नाही सर त्या दोघांचा. चांगला आहे. ती मुलगी खरंच बोलत होती, काही हरकत नाही. बाकी टेस्ट सगळ्या झाल्या, सगळ्या नॉर्मल आहे. म्हणजे आपण डिस्चार्ज करू शकतो. हो सर, करू शकतो. हो सर, या सर. हा, नमस्कार. बसा सर. ऍक्च्युली मॅडम, आम्ही त्या घटनास्थळावर जाऊन आलेलो.
इन्क्वायरी दरम्यान तिथं दोघा चौघांना विचारपूस केली. ते म्हणत होते की ते बाळ रडत होतं, ती मुलगी त्या बाळाला घेऊन गेली. ते ऍक्च्युअली तिचं नसावं ते. तसे त्याचे स्टेटमेंट सुद्धा घेतलेले फाईलमध्ये आहेत. आपण काय टेस्ट केलं का? आम्ही पण DNA टेस्ट केली सर. सरांनी रिपोर्ट आताच पाहिला. ताई, काय करावे या बाळाचे? मी याला सोडूनही देऊ शकत नाही आणि माझ्या घरीही घेऊन जाऊ शकत नाही. अगं बाळा, तू नको टेन्शन घेऊ. आपण आधी बाळाला नीट करू, मग बघू काय करायचं ते. किती निर्दयी असतात ना लोक. अगं तू नको तो विचार करू. आधी आपण बाळाकडे बघू, मग बघू पुढे काय करायचं. यानंतर या बाळाचे काय होईल? अगं, आपण महाराष्ट्राच्या मातीत जन्मलो. इथे असे अनेक लोक आहेत जे फक्त जनकल्याणचा विचार करतात. हा, माझ्या ओळखीचं एक BR फाउंडेशन आहे. ते NGO फक्त अशा मुलांसाठीच काम करतं ज्यांचे आई वडील त्यांना सोडून देतात. आपण त्यांना अप्रोच करू. फार काही नाही ग, त्यांना आपल्याला फक्त त्यांच्या हेल्पलाईन वर फोन करावा लागतो. अगं ताई, वाट कसली बघतीये मग? लाव ना BR फाउंडेशनला फोन. हॅलो, BR फाउंडेशन. नमस्कार, नमस्ते सर. मी BR फाउंडेशन मधून बसा, आलोय. फाईल बघू रे आपली. हे आमचं BR फाउंडेशन आहे. यात सगळी आमची माहिती असून हे आमचं आयडेंटिफिकेशन आहे. आम्ही 10-15 वर्षापासून हे BR फाउंडेशन चालवत आहोत. जी मुलं अनाथ आहेत, जी मुलं बेवारस सापडलेली आहेत, त्यांचं सगळ्यांचं संगोपन आम्ही करतो. सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत ना? ठीक आहे, यात सर्व सर्टिफिकेट्स आहेत, बघून घ्या व्यवस्थित सर, आहेत तुमच्या का नाही समाधान. ते बघून घ्या. किती मुलं आहेत सध्या आता आपल्याकडे? सध्या 862 आहेत. बरं, संगोपन वगैरे व्यवस्थित होते, त्यासाठी आमच्याकडे महिला कर्मचारी भरपूर आहेत. या बाबतीत आमचीही काही लिगली प्रोसेस आहेत. बरं, म्हणजे तुमचा तपास पूर्ण झालाय का? आमचा झालेला आहे. आता ते हे वैद्यकीय उपचाराचं आम्ही हे केलेलं आहे. बाळाला कोणी जाईल असं सोडून दिलेलं. इन्क्वायरीमध्ये पण काही डिस्कस झालेलं नाही, कारण आम्ही ते ठरवलं. त्या मुलीनं फोन केला आणि ते हो, तर तुमच्याकडे संगोपन व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्याची काळजी तुम्ही करू नका. त्याची व्यवस्थित जबाबदारी आता आमची आहे. सर द्यायला हरकत नाही मग आपल्याला. म्हणजे बाळाला डिस्चार्ज करता आपला फॉर्म वगैरे सरांच्या फॉर्मॅलिटी असतील काही. ते आमचे काही फॉर्म्स आहेत, ते तुम्हाला सह्या करून द्यावे लागतील. सर काही फॉर्मॅलिटी आमच्याकडचे हा, दोन्ही फॉर्मॅलिटी आपण पूर्ण करतो. तोपर्यंत तुम्ही बाळाला घेऊन या. बाळाला घेऊन येईपर्यंत आपण बाकीची प्रक्रिया पूर्ण करू. हो सर करतो. सर, तुमचं नाव काय? राम गायकवाड. डॉक्युमेंट्स वगैरे व्हेरिफिकेशन झाले आता, परंतु त्या मुलीनं जे काम केलेले ते खरंच कौतुकास्पद आहे. मी एक पोलीस असल्यानं तिच्यावर डाऊट करणं काम होतं माझं, परंतु तिचं ते बाळ नाही. परंतु तिनं स्वतःची परीक्षा सोडून बाळाचा जीव वाचवलेला आहे. तर आपण तिचा सत्कार करायला पाहिजे. तिच्याच कॉलेजमध्ये तिचा सत्कार करू. त्यांचे प्राचार्य आहेत, त्यांना बोलू आणि त्यांच्या कॉलेजमध्ये त्या मुलीला बोलवता का त्या बाळाला आणलेली? सर हीच ती मुलगी बाळाला घेऊन आलेली. तुम्हाला फोन बहुतेक हीच केला. हा, मला फोन आला होता. तू फोन केला होता का या BR फाउंडेशनला? ते आले बाळ घेऊन जायला. ये इकडे. ये इकडे ये. आणि श्रद्धा, मी पोलीस असल्यानं अगोदर तुझ्यावर संशय व्यक्त केला, परंतु इन्क्वायरी केली आणि तुझ्या बाबतीत असं काही आम्हाला आढळलेलं नाही.
तू एक असं प्रेरणा मिळावं असं काम केलेलं आहेस. तू जिथं बाळ घेतलंस मी तिथं जाऊन सुद्धा चौकशी केलेली आहे, परंतु मला असं काही एक आढळलेलं नाही. तरी तू एक असामान्य कामगिरी केली. तू खूप महत्त्वाचं काम केलेलं आहेस आणि महत्त्वाचं म्हणजे तू तुझी 12वीची एक्झाम सोडलेली आहेस. आता यांच्या बोलण्यावरून असं कळालं की तू 12वीच्या परीक्षेला जात होतीस, परंतु 12वीच्या परीक्षेपेक्षाही तू माणुसकीला महत्त्व दिलं हे महत्त्वाचं आहे. ही खूप महत्त्वाची बाब आहे. यासाठी हिचा सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे असं समजतो मी आमच्या बी आर आपल्या फाउंडेशनच्या वतीने. प्राचार्यांना सांगायचं. चालेल चालेल. ठीक आहे, येतो मॅडम आम्ही. हो सर. नमस्कार, धन्यवाद. आता नमस्कार. बाळाच्या संगोपनाची जबाबदारी आमची. तू केलेली कृती खरंच गौरव करण्यासारखं आहे. तू इतर तरुणांना कोणता संदेश देशील? मी तरुण तरुणींना हाच संदेश देऊ शकते की असे काही चुकीचे कार्य करू नका, जेणेकरून आज या बाळावर जी वेळ आली ती दुसऱ्या कोणत्या बाळावर येऊ नये. तुझी परीक्षा असताना सुद्धा तू बाळाचे प्राण वाचवण्यास प्राधान्य दिलेस, ते का? परीक्षेचं काय, परीक्षा तर मी पुन्हाही दिली असती, पण या बाळाचा प्राण गेला असता तर तो परत मिळाला नसता ना. आदर्श कन्येला मानाचा फेटा बांधण्यात येत आहे. मानाचा फेटा बांधून आपण श्रद्धाचे कौतुक करूया. खरंच श्रद्धा, घे तू उंच विहारी, घाल आकाशाला व्यवस्था. व्यासपीठावरील मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी आदर्श कन्या श्रद्धा हिचा सत्कार करावा. मी म्हणत नाही प्रेम करू नका, प्रेम अवश्य करा, पण अशा काही चुकीच्या पद्धतीने करू नका जेणेकरून एका शरीरप्रेमामुळे चिमुकल्यांवर ही वेळ येईल. जरी नशिबाने ही मुले जगली तर कुठे ना कुठे लहानाचे मोठे होतील. चांगले संस्कार लागले तर देशाचे भवितव्य घडेल, वाईट संस्कार लागले तर देशाचेच भवितव्य खराब होईल. अशा प्रकारे घटना कुठे घडत असतील तर तत्काळ अनाथ आश्रम, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, चाइल्ड हेल्पलाईन यांच्याशी संपर्क साधा. लोकसेवेसाठी, देशसेवेसाठी 24 तास तत्पर आहेत. ज्या दिवशी अनाथ वृद्ध आश्रममध्ये कोणी नसेल त्या दिवशी देश बदललेला असेल. विचार बदला, देश बदलेल. जय हिंद.